मोठी बातमी समोर येते। स्पाइस जेटच्या विमानाची मोठी दुर्घटना टळलेली आहे। विमानाचं चाक हवेतच निखळल्याचा हा प्रकार समोर आलाय। मुंबई विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। विमानाचं इमर्जन्सी लँडिंग व्यवस्थितपणे करण्यात आलंय। इतर विमानांचं उड्डाण मात्र 1 तासासाठी बंद करण्यात आलेलं होतं। कशा प्रकारे हे इमर्जन्सी लँडिंग झालं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। मागचं चाक मात्र निखळलं असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। टीव्ही9 मराठीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे या स्पाइस जेटच्या विमानाचं चाक निखळलेलं आहे आणि त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। मुंबई विमानतळावरच हे इमर्जन्सी लँडिंग झालंय आणि 1 तासासाठी इतर फ्लाइट्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या होत्या। इमर्जन्सी लँडिंग व्यवस्थितपणे पार पडलं आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। या विमानात असलेले सर्व प्रवासी सुखरूप असल्याची देखील माहिती आहे। तर आपण पाहतोय मुंबई विमानतळावरती स्पाइस जेटच्या विमानाचं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। बघा या दृश्यांमध्ये मागचं चाक जे आहे ते या विमानाचं निखळलेलं आहे आणि अशा प्रकारे इमर्जन्सी लँडिंग विमानाची करावी लागलेली आहे। त्यामुळे साधारणतः 1 तासासाठी इतर फ्लाइट्स या रद्द करण्यात आल्या। मात्र आता आपण जर बघितलं तर व्यवस्थितपणे हे लँडिंग झालेलं आहे आणि विमानातले सर्व प्रवासी सुद्धा सुखरूप असल्याचं कळतंय। सुदैवानं मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। सावधानता बाळगत या ठिकाणी हे इमर्जन्सी लँडिंग पार पडलं आणि त्या दरम्यानची ही दृश्य मागचं चाक निखळलं असल्याचं आपण या दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतोय। ही बाब लवकर लक्षात आली त्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय हे मागचं चाक जे आहे ते निखळलेलं आहे। एका बाजूचं चाक आपल्याला दिसतंय तर दुसऱ्या बाजूला चाकच नसल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। स्पाइस जेटचं हे विमान आणि त्याचं एक चाक जे आहे ते निखळलेलं होतं।